भिलारच्या धर्तीवर नागपूर विभागात वाचन संस्कृती रुजवणे, पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे। पर्यटन आणि साहित्याचा संगम नवेगाव बांध येथे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात दर्जेदार पुस्तके, कविता आणि विविध साहित्य प्रकार वाचण्याची नामी संधी उपलब्ध होईल। पर्यटन स्थळावर वाचकांसाठी कथा, कादंबऱ्या, कविता, बाल साहित्य, ऐतिहासिक आणि वैचारिक साहित्यांची स्वतंत्र दालने उभारण्यात येत आहे। नवेगाव बांध फाउंडेशनने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन शासनाने स्थानिक प्रयत्नांना आणि वैभवाला मोठा बहुमान दिला आहे। राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते आज या पुस्तकाच्या गावातील दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले। या सोहळ्यामुळे नवेगाव बांधच्या ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवात आता साहित्यिक वैभवाची मोलाची भर पडली आहे। हे पुस्तकाचे गाव केवळ पर्यटनाचा केंद्रबिंदू न राहता भावी पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा जपणारे एक महत्त्वाचे ज्ञान केंद्र ठरले आहे। गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सकाळी माझ्याकडे जो मराठी भाषा विभाग आहे, त्या मराठी भाषा विभागाअंतर्गत नवेदर बांधला जे पुस्तकांचं गाव आम्ही लोकार्पण केलं, त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। जो आम्ही निर्णय घेतलाय तो म्हणजे झाडी बोलीतले शब्द आणि त्याचा मराठी अर्थ असा शब्दकोश करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। त्याला देखील मी पैसे उपलब्ध करून देतोय। इथलं जे सांस्कृतिक भवन आहे ते कशामुळे अडकलं, काय अडकलं या खोलामध्ये मला जायचं नाही, परंतु पुढच्या 8 महिन्यामध्ये हे सांस्कृतिक भवन पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। पुढच्या 8 महिन्यामध्ये किंवा 10 महिन्यामध्ये असेल हे गोंदियाचं सांस्कृतिक भवन देखील आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू। पुस्तकं लिहायची आहेत, परंतु काही आर्थिक विवंचन आहे, त्यांची पुस्तकं छापण्याचा निर्णय देखील मराठी भाषा विभाग पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतोय। त्याच्यामुळं मराठी भाषेला अभिप्रेत असलेलं काम हे गोंदियामध्ये करण्याचा निर्णय घेतलाय। एक जे आम्ही आत्ता पुस्तकांचं गाव हे जाहीर केलंय, त्या पुस्तकाच्या गावाला मारुती चितमपल्ली हे नाव देण्याचा निर्णय घेतलाय। आणि अजून एक साहित्यिकांची मागणी आहे की गोंदिया शहरामध्ये कवितांचं गाव करावं। त्या गोंदिया शहरातल्या कवितांच्या गावाला देखील आजच मी मंजुरी दिलेली आहे आणि या नावाला देखील आजच मंजुरी दिलेली आहे। या उद्योग विभागाचे आणि मराठी भाषेचे या पद्धतीचे मी निर्णय घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हेडलाईन्ससाठी प्रतिनिधी महेंद्र कनोजे, गोंदिया।